भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पैसे, ओळख किंवा प्रसिद्धी असूनही सहज जाऊ शकत नाही. कारण तिथे जाण्यासाठी लागते थेट सरकारची परवानगी आणि काही ठिकाणी तर फोटो काढणे सुद्धा गुन्हा मानला जातो. नंबर 1, नॉर्थ सेंटिनेल आयलंड, अंदमान. हे भारतातील सर्वात रहस्यमय ठिकाण मानलं जातं. इथे राहतात सेंटिनेली नावाची आदिवासी जमात, जी आजही आधुनिक जगापासून पूर्णपणे दूर आहे. भारतीय सरकारने या बेटाभोवती नो एंट्री झोन घोषित केला आहे, कारण बाहेरच्या लोकांमुळे त्यांच्या जीवनाला आणि संस्कृतीला धोका निर्माण होऊ शकतो. इथे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते आणि विशेष म्हणजे ही जमात बाहेरच्या लोकांना अजिबात स्वीकारत नाही. नंबर 2, अरुणाचल प्रदेशचे बॉर्डर एरिया. भारताच्या ईशान्य भागातील काही सीमावर्ती भागात जाण्यासाठी इनर लाईन परमिट लागते. विशेषतः चीन सीमेजवळील भाग अतिशय संवेदनशील मानले जातात. इथे सैन्याची मोठी हालचाल असते आणि सुरक्षा कारणांमुळे प्रत्येकाला प्रवेश दिला जात नाही. काही गावांमध्ये जाण्यासाठी सुद्धा सरकारी मंजुरी आवश्यक असते. निसर्गाने सुंदर असले तरी हे भाग भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. नंबर 3, सियाचीन ग्लेशियर. जगातील सर्वात उंच युद्धभूमी. इथे सामान्य नागरिकांना जाण्याची परवानगी नसते, कारण इथे तापमान -50 डिग्रीपर्यंत खाली जातं आणि प्रत्येक क्षणी जीवाला धोका असतो. भारतीय सैन्य इथे दिवस-रात्र देशाचं रक्षण करत असतं. नंबर 4, निकोबार आयलँड्सचे काही भाग. अंदमान निकोबारमधील काही बेटे पूर्णपणे प्रतिबंधित आहेत, कारण तिथे दुर्मिळ आदिवासी जमाती राहतात आणि काही भाग नौदलासाठी महत्त्वाचे आहेत. सरकार इथे पर्यटनाला मर्यादा घालते, जेणेकरून स्थानिक संस्कृती आणि राष्ट्रीय सुरक्षा दोन्ही सुरक्षित राहतील. नंबर 5, भारतातील गुप्त मिलिटरी झोन्स. भारतामध्ये अनेक असे मिलिटरी एरिया आहेत जिथे फोटो काढणे, ड्रोन उडवणे किंवा विनापरवानगी फिरणे सुद्धा गुन्हा ठरू शकतो. राजस्थानचे काही वाळवंटी भाग, लडाखमधील काही क्षेत्र आणि क्षेपणास्त्र चाचणी केंद्रे अत्यंत संवेदनशील मानली जातात, कारण इथे देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती असते. म्हणूनच भारतात काही ठिकाणे फक्त सुंदर नाहीत, तर ती रहस्य, सुरक्षा आणि इतिहास यांचं जिवंत उदाहरण आहेत. यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायची उत्सुकता आहे